साताऱ्याच्या तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी, आरोग्य सुविधांचा घेतला आढावा, औषधांचा साठा, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती तसंच आरोग्य केंद्रातल्या विविध विभागांची घेतली माहिती। नंदुरबारमधील भाजप नेते मंदार चौधरींना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती। हिना गावितांबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा। छत्रपती संभाजीनगरमध्ये दीपकेंच्या घराबाहेर आंदोलन, सीजेपीच्या बैठकीला बोलवलं नसल्यानं काही तरुणांकडून आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। हिंगोलीतल्या रोजगाराच्या मागणीकरता प्रशिक्षित युवकांचं आमरण उपोषण, आंदोलनाचा चौथा दिवस। शासनाने लाडक्या भावाची फसवणूक केल्याचा आरोप, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या राजीनाम्याची मागणी। बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी घुले कुटुंबियांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण, कटात सहभागी असणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करावे, घुले कुटुंबियांची मागणी। राज्यामध्ये 30,000 शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळा, शासकीय शाळांतील शिक्षकांच्या 30,209 पदांकरता भरती प्रक्रिया राबवली जाणार। दादर मंडईच्या डागडुजीला स्थायी समितीची मंजुरी, मंडईच्या पुनर्विकासाकरता लवकरच विशेष बैठक। मुंबईतल्या सर्व मंडयांसाठी स्वतंत्र धोरणाचे निर्देश। मुंबईत 300 कोटींची वृक्ष लागवड मोहीम, मात्र जाहिरातीकरता 4,72,000चा खर्च। मनसेच्या जाहिरातीसाठी 5.25 लाख रुपये खर्च करणे योग्य नाही, मनसेचा आक्षेप। घोडबंदर रोडवरील फाउंटन नाका ते गायमुख रोडवरील खड्डे बुजवण्याचे प्रशासनाकडून आदेश। महापालिकेच्या काम चुकारपणामुळे जीव घेणं खड्डे अजूनही कायम, नागरिकांच्या प्रवासामध्ये अडचण। नांदेड शहरातील नंदीग्राम सोसायटी परिसरात ट्रक जाताच खचल्याचा प्रकार, रस्ता महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह। कृष्णा चौकात रस्त्याच्या मध्यभागीच खड्डा। वर्ध्यातल्या कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या सेलू बसस्थानकाला 1.5 वर्षातच गळती लागल्यानं बसस्थानकाचं छत काढण्याची प्रशासनावर वेळ। बसस्थानकाचं काम निकृष्ट दर्जाचं, नागरिकांचा आरोप। बेळगावात सुतगट्टी परिसरात शिरलेला बिबट्या वनखात्याकडनं जेरबंद, 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बिबट्याला पकडण्यात यश। बिबट्या जेरबंद झाल्यानं नागरिकांना दिलासा।